वैकुंठ पाटील यांनी तामशीबंद येथील केली उघडीची पाहणी। खारल्याण अधिकाऱ्यांना उघडी बांधून देण्याची केली मागणी। पेण तालुक्यात खारेपाट भागात असणाऱ्या तामशीबंदर येथील जुन्या उघडीमुळे तर काहीला कोट येथे उघडीत नसल्याने या भागातील पाण्याचा निचरा होत नसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। ही बाब लक्षात येताच युवा नेते वैकुंठ पाटील यांनी खारल्याण उपअभियंता यांच्या निदर्शनात आणून तेथील शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याबाबतच्या सूचना केल्या। पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या या खार बंदिस्तीवर तामशीबंदर येथे नव्याने उघाडी बांधण्यात आली असून त्या बाजूला असणाऱ्या जुन्या उघाडीमुळे मोठ्या प्रमाणात तेथील शेतीचे पाणी आडत आहे, तर काहिली कोट येथे उघाडीच नसल्यामुळे या भागात असणाऱ्या शेतीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत स्थानिक सरपंच व शेतकरी यांनी युवा नेते वैकुंठ पाटील यांना सांगितले। विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी खारल्याणचे उपअभियंता अतुल भोईर यांच्यासह काहिली कोटक व तामशीबंदर या भागाची पाहणी करून तामशीबंदर येथील जुनी उघाडी काढण्याची सूचना केली, तर काहिली कोट येथे नवीन उघाडी बांधून तेथील शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना केल्या। यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, खारल्याण उपअभियंता अतुल भोईर, मंगल ठाकूर, सचिन पाटील, उपसरपंच दीव, नारायण भोईर, संतोष म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, विजय पाटील, विकास म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, विलास म्हात्रे, सुभाष पाटील आदींसह मंत्रीवाडी, मळेघरवाडी, तामशीबंदर, घोडाबंदर, जनवली, पैराणकरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते। महामुंबईसह विनायक पाटील, पेण। आता जे तामशीबंदरचे उघाडे आहे ते काम कधी करणार आहात? जुनी उघाडी थोडी राहिलेली आहे, ती 15 दिवसात आम्ही तुम्हाला ती तोडून पाण्याचा मार्ग मोकळा करून देतो। समस्तांनी त्यांच्या उघाडीचे मोरीचे प्रश्न इथं मांडलेले आहेत। खरोखरच हे घन प्रश्न आहेत, कारण जर असा प्रॉब्लेम झाला तर ही शेती पूर्ण नष्ट होईल। ही शेती वाचवण्यासाठी आपण काय कराल? इथं पाईप उघाडी प्रस्तावित केलेली आहे, त्या प्रस्तावित उघाडीचं काम आम्ही चालू करून देतो। किती दिवसांनी करणार आहात? महिनाभराच्या आत आम्ही ते काम करू। नक्की महिनाभराच्या आत होईल की फक्त आश्वासनं ते होईल? परत आश्वासन नाही साहेब, सगळ्यांची मागणी आहे, आमदार साहेबांचा आम्हाला सपोर्ट आहे, त्या हिशोबाने आम्ही ते काम पूर्ण करून देऊ। मिलिंद पाटील आणि खारल्यांचे उपअभियंता अतुल भोईर हे इथे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या पाहण्यासाठी आलेल्या आहेत। मुख्य आपल्या समस्या काय आहेत? की आपल्या इथल्या उघाडींचा जो विषय खारल्यांचा, यांचे म्हणजे हलगर्जी मुलं हे खरं शेतीचं नुकसान आमचं होत आहे। आणि असं जवळजवळ 7-8 वर्ष हाच चाललेला आहे। खारल्यांच्या हलगर्जी मुलंच या गोष्टी होतात, कारण इथला हा पाणी 5-7-8 किलोमीटर आहे वासकांडीला, इथून जातो तो ह्या खाड्यांमुळं सुद्धा तीच अवस्था, खाड्या संपूर्ण आखूनच्या पावलेल्या आहेत रस्त्या रोडमुळं। त्याच्यामुळं ह्या जर उघाडी नवीन जर ही उघाडी या नवीन उघाडीचा जर प्रश्न म्हणजे हे झाला, नवीन उघाडी तयार झाली तर हा प्रश्न 100% मार्गी लागेल। आणि आता आपण मगाशी एक तुमची जे मोरीचं काम बघितलेलं आहे तिथला काय प्रॉब्लेम आहे? जे तामशीच्या उघाडीचा जो विषय आहे त्याची समोरची जुनी उघड जर आपण फोडण्यात यावी, ती जर फोडली तर 100% तेवढेच लोकांचा पाण्याचा निचरा लवकर होईल आणि त्याच्यामुळे तुमची शेती वाचेल। त्याच्यामुळे शेती आमची 100% वाचेल। निघून जातात, तुमचा काहीच नाही विषय की त्याच्यानं तू 15 दिवसाचा अर्ज बनवा। तुझ्या गावातल्या 3 साया आणायच्या, आमच्या गावातल्या आम्ही येतो आणि फुल निखारा असते ना, म्हणजे त्यावेळी ओटी असते ना, ते ह्या उघाडीपेक्षा त्या जुन्या उघडीवर 3.5-4 फुटाचा पाणी आडला जातो इथे। आम्ही ते काढायला घेतलेलं होतं, कारण अडवलं गेलं म्हणून म्हणजे आम्ही काय बोलतो, इथल्या ग्रामस्थांपेक्षा म्हणजे एक ग्रामस्थ श्रेष्ठ आहे तो। सांगा शेतकरी आम्ही ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत सदस्य सरपंच तिथे येऊन तुम्हाला या गोष्टी पाणी हा 6-7 फूट खोल होता आणि हा एवढा उंचीला इकडे पाणी अजिबात नसतं। दुसरी एक गोष्ट काय म्हणते साहेब, मी काय म्हणतो, येण्याची वेळ आहे ना, प्रॅक्टिकली मंत्रिवाडीला येण्याची वेळ